माल काढणीनंतर आपणास पुढची खरड छाटणी करायची असते। त्याच्या अगोदर आपण प्रयोग परिवार पद्धतीने जर विचार केला तर एक वर्षाआड शेणखत टाकण्याची पद्धत आहे आणि अशा या पद्धतीनुसार शेणखत टाकण्याकरता महत्त्वाचं म्हणजे चर हा घेणं आणि कसा घेणं हा अत्यंत महत्त्वाचा असतो। तर आपण चर कसा घेतला पाहिजे आणि का तसा घ्यायचा हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। या ठिकाणी शेणखताकरता हे चर घेतलेले दिसत आहेत। तर हा चर जो आहे हा झाडापासून 9 इंच जागा सोडून मधला जेवढा भाग आहे हा 5 फुटाचा, दोन्ही बाजूंनी 9-9 इंच सोडल्यावर मध्ये 3.5 फूट एवढ्या लांबीत हा चर आहे आणि रुंदी याची 1.5 फूट आहे आणि खोली जी आहे या ठिकाणी ह्या मुळ्या लागलेल्या दिसतात बघा। अशा मुळ्या लागेपर्यंत खोली असली पाहिजे। साधारणपणे 5 ते 6 mm मुळ्या लागेपर्यंत खोली असली पाहिजे। अशा रीतीने हा चर आपण घ्यायचा आहे। याचा फायदा असा होतो का जेवढा रुंद लांब आणि चर राहील तेवढ्या भागात शेणखत पसरलं जाईल आणि जेवढ्या भागात शेणखत पसरलं जाईल तेवढ्या ठिकाणी जास्तीत जास्त मुळी वाढेल आणि जास्तीत जास्त मुळी वाढल्यामुळं अन्नद्रव्य जास्तीत जास्त चांगल्या रीतीने उचलून आपला बाग हा सशक्त होईल। आणि मुळीपर्यंत खोल घेण्याचा उद्देश असा का ज्या ठिकाणी मुळी त्या ठिकाणी शेणखत गेलं पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं, वरचीवर शेणखत टाकलं जातं आणि तिथं मुळी नसते। मुळी नसल्यामुळं टाकलेल्या खताचा पूर्णपणे फायदा आपल्याला होत नाही। बऱ्याच वेळा मुळी बाजूला असली शेणखत बाजूला असलं तर तिथं यायला मुळीला वेळ लागतो आणि एवढ्या प्रमाणात मुळी जेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात येत नाही आणि 75% शेणखत हे वाया जातं। तर या रीतीने मुळीच्या कक्षेत जर शेणखत टाकलं तर 100% शेणखताचा फायदा होतो। शेणखत टाकताना हा जो चर घेतला ह्या चरानंतर या ठिकाणी हे शेणखत टाकलेलं आहे तर असे प्लॅस्टिकचे कागद वगैरे असले तर ते काढून टाकायचे। त्याच्यानंतर हे शेणखत अशा रीतीने चरात पूर्णपणे पसरून अशा रीतीने पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे संपूर्ण चरामध्ये। असं चरामध्ये हे जे शेणखत हे पसरून घेतल्यामुळे ही जी जेवढी काही जागा आपण दिलेली आहे शेणखताकरता चर खणलेला आहे त्या संपूर्ण चरात हे शेणखत पसरून घेतलेलं आहे आणि या शेणखतात साधारणपणे एकरी 4 बॅग 50 किलोच्या हे सुपर फॉस्फेट हे बाहेरच मिक्स केलेलं आहे। आणि त्यानंतर अशा रीतीने शेणखत टाकल्यानंतर अशा रीतीने चर केल्यानंतर ही चराच्या बाहेर ही जी माती निघालेली आहे ही संपूर्ण माती पावड्याने या खतावर ओढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे खत झाकलं पाहिजे। खताच्या वर 3 बोटं माती आली पाहिजे। अशा रीतीने जर आपण शेणखत पूर्ण झाकून घेतलं तर त्याच्यात पूर्णपणे मुळ्या येऊन त्या शेणखताचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो। त्या शेणखतात पावसाळ्यात पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते, पुढं छाटणीनंतरही पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते, त्याचबरोबर जाड मुळ्यांची सुद्धा संख्या वाढते आणि शेणखतातलं जे काही अन्न घटक आहे ते पूर्णपणे घेतले जातात हळूहळू 2 वर्ष। आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी या शेणखतावरच ड्रीप आहे हे ड्रीपचं पाणी शेणखतावरच पडणार आणि शेणखतात रासायनिक खतं लावून धरण्याची ताकद आहे। त्याच्यामुळं ते शेणखतावर पडलं का तिथं मुळ्याही शेणखतामुळे भरपूर आलेल्या असतात तर ते जास्तीत जास्त वरती उचललं जातं, जास्तीत जास्त त्याचा फायदा होतो। त्याचबरोबर अशा रीतीने शेणखत टाकल्यामुळं वारंब्यातला भुसभुशीतपणा हा चांगल्या रीतीने वाढतो। वारंब्यातला भुसभुशीतपणा चांगला वाढल्यामुळं वापसायुक्त जमीन झाडाच्या दोन्ही बाजूनी राहते आणि वापसायुक्त जमीन असल्यामुळं अन्नद्रव्याची उचल चांगल्या प्रमाणात होते आणि ही सर्व ही जी पद्धत आहे शेणखताची, शेणखत टाकण्याची, चर घेण्याची, त्याच्यावर माती ओढण्याची,
ही परफेक्टपणे योग्य रीतीने जर आपण केली तर दर्जेदार आणि एकरी 14-15 टन उत्पादन हे ए ग्रेड अत्यंत उत्कृष्ट प्रतीचं कुठली व्हरायटी असली तरी तिला येतं. आणि ते उत्पादन येण्याकरता ज्याप्रमाणे छाटणी महत्त्वाची, ज्याप्रमाणे संजीवक महत्त्वाचे, ज्याप्रमाणे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं, या सगळ्या क्रियेबरोबरच मुळी व्यवस्थापनाकरता, सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनाकरता आणि जमीन भुसभुशीत राहण्याकरता ही शेणखत देण्याची पद्धत ही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये मोडली जाते. आणि अशा रीतीने जर आपण शेणखत देऊन अशा रीतीने माती ओढून जर आपण शेणखत जर दिलं तर निश्चितच त्याचा फायदा होतो. शेणखत देताना शेणखताची जी प्रत आहे ही आपण या ठिकाणी पाहता शेणखत हे या ठिकाणी जे टाकलेलं आहे हे पूर्ण सुकलेलं शेणखत आहे. अर्धवट कुजलेलं आणि सुकलेलं शेणखत आहे. हे सुकलेलं शेणखत आहे, अर्धवट कुजलेलं आहे. आणि या अर्धवट कुजलेल्या शेणखत हे साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष टिकतं. एकदम पूर्ण कुजलेलं जर शेणखत असलं तर ते जास्त दिवस टिकत नाही, लवकरच संपून जातं. त्याकरता हे अशा रीतीने अर्धवट कुजलेलं शेणखतच आपण द्राक्ष बागेला वापरलं पाहिजे. आणि असं कोरडं शेणखत जर वापरलं तर एकूण शेणखताची क्वांटिटी चांगली राहते आणि त्याची टिकण्याची क्षमता, सेंद्रिय कर्ब जास्तीत जास्त दिवस आपल्याला उपयोगी पडण्याची क्षमता ही चांगली असते. तर अशा रीतीने ही एक महत्त्वाची जी पद्धत आहे, महत्त्वाची ही पद्धत जर आपण या रीतीनेच जर पार पाडली तर याचे जे वेगवेगळे फायदे जे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले ते निश्चित मिळून दर्जेदार उत्पादनाकरता त्या वेगवेगळ्या अटी, त्यातली महत्त्वाची अट पूर्ण केली आपण असं या ठिकाणी आपल्याला समजता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.